फुलांची पलंगी मी केली शेत फुलांची परिमळ सुगंध झाला हरी माझ्या मंदिरी कधीतरी देवा माझ्या मंदिरी कधीतरी भगवान परमात्मा घर पाहून एकांताचे या घरामध्ये एकांत असलं की मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातो का जातो या घरामध्ये तर या घरामध्ये असणारे विचार बाजूला केले की मग येवो गोपाळ राहे देते मग तो भगवान परमात्मा त्या घरामध्ये गेल्याशिवाय नाही असं भगवान परमात्मा रोज एकाच्या घरी जायचा चोऱ्या करायच्या पण चोऱ्या करून येता येता मराठी दह्या दुधाचे सगळे नासाडी करून यायचे मग सगळ्या गोपिका सकाळी उठायच्या म्हणायचं अरे कोण करते हे एक गोपिका म्हणजे खरं सांगू का तया विन हे नासी नव्हे दुसरी आयसी मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे पण ह्याच्याशिवाय दुसरं कोण चोर नाही मग काय करायचं मग सगळे गारण घेऊन गेले महाराज यशोदेला म्हणू लागली यशोदे काय सांगायचं म्हणजे हे आमच्या घरात आलं म्हणजे एक नंतर म्हणजे आम्ही असतानी दसोरी मुंगूस घेऊन आला घरी काय केलं आम्ही झोप येत होतो म्हणजे पती पत्नी झोप येत होतो आणि घरात आला म्हणजे येताना हरिभक्त पर्यंत घेऊन आला दोन मुंगूस दोन मुंगूस घेऊन आला पण मुंगूस घेऊन आल्यानंतर त्याने काय केलं सोडले दोघा माझारी सोडल्यानंतर काय गप्प बसला असेल तब ते बोचकारी आम्हा ते अवचित हरी तुझा ग आला ग बाई बाई अवचित हरी तुझा बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई हळूच यायचं काहीतरी खोड्या करायचा पण मी एकदम म्हणजे तुझं सर म्हणजे काय केलं नाही ना तू सर म्हणजे बाजू तुझं काय असते कारण की दुसरी पुढे आली दुसरी आली धावली याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाची सुटे नाग बाई फुलं वाटून घ्या 5 मिनिटं संपणार मग महाराज त्या ठिकाणी अशा अनेक कारणे सांगितले आणि अनेक कारणे सांगितल्यानंतर यशोदेला मग यशोदे नयनी आले पाणी कृष्णाला म्हणू लागले कृष्णा खोड्या दे टाकोनी मग काय करू आई आता हे करायचं तर मग काय करायचं म्हणजे एक काम कर उद्या जाई राणा सवे घेवणी गोदना एक काम कर गाई वस्त्र घे आणि रानामध्ये जा मग रानामध्ये गाई वस्त्र घेतले आणि चारण्याकरता महाराज कुठे गेले वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मानियेला खेळता फुगडी हमामा हुंबरी असे अनेक खेळ भगवान परमात्म्याने खेळले आणि मग खेळ खेळून थकली पोरे खेळ खेळून सगळे महाराज थकले आणि कृष्णाला म्हणू लागले कृष्णा बास की आता किती खेळ खेळतोस बास की आता खांदे बारे इकडे सुद्धा आता प्रसादाचा आनंद असणार आहे एवढा मोठा समाज महाराज या ठिकाणी जमला आहे महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणजे एक काम करा म्हणजे काय करा सगळ्यांच्या शिदोरी एकत्र करा मग सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या भगवान परमात्म्याने सर्वांना महाराज कमलाकार वृत्तीनं बसवलं आणि कमलाकार वृत्तीनं बसवलं भगवान परमात्मा मध्ये बसले आणि एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी भगवान परमात्म्याने स्वतः हातामध्ये काळा घेतला आणि सर्व गोपाळांच्या महाराज मुखामध्ये घालू लागला जो काळा यमुनेच्या वाळवंटामध्ये झाला तोच काळा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये झाला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान परमात्म्याने प्रसाद त्या ठिकाणी दिला तोच काला महाराज आज या उपरावी नगरीमध्ये या ठिकाणी करत आहोत या काल्याच्या माध्यमातून आणि खरं सांगू काला का करायचा काला का करायचा हा कळायला पाहिजे काला याच्यासाठी करायचा काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही जीव आणि ब्रह्माचा ऐक्य साधण्याकरता काला करायचा आणि तुमच्या आमच्या भाषेत सामान्य भाषेत सांगायचं झालं तर काला का खायचा तर जीवनातला कालवा घालवण्याकरता काला खायचा